आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय सुलतान अब्राहमची जन्मकथा. एक अधम शाह नावाचा फकीर होता. त्याने बलख शहरापासून काही दूर अंतरावर एक झोपडी बनवली होती. शहरात फिरण्यासाठी येत असे. एक दिवस त्याने बलखच्या बादशहाच्या एकुलत्या एका मुलीला पाहिले, जी तरुण तसेच सुंदर होती. अधमशहा यांच्या मनात मुलीबरोबर विवाह करण्याची प्रबळ प्रेरणा निर्माण होते. तो राजाजवळ जाऊन सांगतो की या मुलीचा विवाह माझ्यासोबत करून द्या. राजा हैराण होतो आणि फकीर काही शाप वगैरे ना देवो यामुळे घाबरून जातो. अचानक हो किंवा नाही सांगू शकला नाही. फकीराला उद्या येण्यास सांगितले. मंत्र्यांना माहीत झाले. एक मत बनले की उद्या त्याला सांगू. राजाच्या मुलीशी विवाह करण्यासाठी मोत्यांचा एक हार आणावा लागतो अथवा 100 मोती आणावे लागतात, अन्यथा विवाह होत नाही. दुसऱ्या दिवशी फकीराला ही अट सांगितली गेली. फकीर मोती आणण्यासाठी निघून जातो. कोणीतरी सांगितले की मोती तर समुद्रात मिळतात. समुद्राच्या किनारी जाऊन आपल्या कमंडलूने समुद्राचे पाणी भरून काही दूर अंतरावर असलेल्या मातीवर टाकण्यास सुरुवात करतो. खूप दिवस भुकेला तहानलेला त्याच प्रयत्नामध्ये लागला. शरीर देखील समाप्त होत आले. जे कोणी पाहत ते म्हणत की अल्लासाठी घराचा त्याग केला, आता नरकाची तयारी करत आहे. समुद्र कधी रिकामा होऊ शकत नाही, भक्ती कर. परमात्मा जिंदा बाबाच्या वेशामध्ये तिथे प्रकट झाले. तसेच अधमशहांना विचारले की काय करत आहात. त्याने सांगितलं की राजाच्या मुलीसोबत विवाह करायचा आहे. त्यासाठी मोत्यांची अट ठेवलेली आहे. मोती समुद्रामध्ये असतात असे सांगितले आहे. समुद्र रिकामा करून मोती घेऊन जाईन. जिंदाने सांगितले की समुद्र रिकामा होऊ शकत नाही. तुम्ही भूक तहानेने मरून जाल. आपण ज्या मोक्षाच्या उद्देशाने घरातून निघाले आहात, मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न केला तर काहीतरी साध्य होईल. तुम्ही जीवन नष्ट करण्याची योजना बनवली आहे. अधमशहा म्हणाला की मला तुमच्या शिकवणीची कोणतीही आवश्यकता नाही. मी माझे कार्य करत आहे, तुम्ही तुमचे करा. कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले आहे, विकार मरे मत जानिया जो भूबल में आग, जब करेल्ले धदकही कोई बचे सतगुरु शरण लाग. विनोद. एक 70-75 वर्षाचा वृद्ध दारू पिऊन रस्त्यामध्ये उभ्या उभ्या डुलत होता. त्याच्या हातातील काठी जमिनीवर पडली. तो काठी उचलण्यासाठी असमर्थ होता, कारण तो नशेमध्ये होता, पडत होता. पुन्हा उठणे अवघड होऊन जात होते. एक सभ्य गृहस्थ त्याच रस्त्याने आला. वृद्धाने त्याला डगमगत्या आवाजात म्हटले की माझी काठी उचलून मला दे. वाटसरूला समजण्यास वेळ नाही लागला. म्हणाला, हे दादाजी, तुम्ही तुमच्या वयाकडे बघा. या वयामध्ये दारू पिणे शोभत नाही. नातवंडे आहेत, त्यांच्यावर काय प्रभाव पडेल. हे बोलणे ऐकून वृद्ध म्हणाला की शिकवल्याशिवाय होत नाही का. काय आजपर्यंत कोणी मला हे शिकवणारा मिळाला नसेल. जर काठी उचलायची असेल तर उचल, नाहीतर जा. हीच दशा अधमशहा फकीराची होती. परमात्माने पाहिले की भक्त तर मरेल. कबीर जिंदा बाबा अल खिजरने आपल्या सामर्थ्याने समुद्राची लाट उसळवली. हजारो मोती रेतीत पडलेले होते. या अल्ला म्हणत अधमशहाने हजारो मोती चादरीमध्ये बांधून घेतले आणि राजाच्या दरबारामध्ये जाऊन ठेवले आणि म्हटले की आपण आपल्या वचनानुसार राजकुमारीचा विवाह माझ्यासोबत करा. मंत्र्यांनी शिपायांना आज्ञा दिली की याला काठ्यांनी मारा आणि मारून जंगलामध्ये टाकून या. तसेच केले गेले. परमात्मा यांच्या कृपेने तो मेला नाही. काही दिवसात चालू फिरू लागला. काही दिवसानंतर राजाची मुलगी मरण पावली. तिला कबरीमध्ये गाडून 4 पहारेकरी ठेवले की कोणताही जंगली प्राणी शवाला खराब न करो. अधमशहाला समजले. तो रात्री कबरीजवळ गेला. पहारेकरी गाढ निद्रेमध्ये झोपलेले होते. अधमशहा कबर खोदून शवाला बाहेर काढून कबर होती तशीच ठीक करून मुलीचा मृतदेह आपल्या झोपडीमध्ये घेऊन गेला. त्याच रात्री भटक्या बंजारांचा ताफा रस्ता चुकून त्याच जंगलामध्ये चालला गेला. झोपडीमध्ये दिवा जळत होता. मुलीचा मृतदेह कपड्यांमध्ये गुंडाळून भिंतीच्या आधारे ठेवला. जशी मुलगी मांडी घालून बसलेली आहे. थंडीचा मोसम होता. शेकोटीसाठी काफिल्यातील 2 व्यक्ती झोपडीवर गेल्या. आवाज ऐकून अधमशहा घाबरला की राजाची माणसे आलेत.
झोपडीच्या पाठीमागे जाऊन एका गुहेमध्ये लपला, जिथे तो साधना करत असायचा. काफिल्यातील व्यक्तींनी मृत तरुण मुलीला भिंतीच्या साह्याने बसलेली पाहिले तेव्हा घाबरून माघारी फिरून ताफ्यामध्ये जाऊन सांगितले. काफिल्यामध्ये एक वैद्य देखील राहत होता. काही व्यक्ती तसेच वैद्य तिथे गेले. तेव्हा मुलीला पाहताच वैद्याने सांगितले की ही मुलगी मेलेली नाही, तिला धक्का बसलेला आहे, उपचार करू शकतो. काफिल्याच्या मालकाने सांगितले की तुम्ही उपचार करा. जर मुलगी स्वस्थ झाली तर तिलाच विचारू की कोण आहे, तुझे पिता अथवा पती कुठे आहेत. अगोदर मुलीच्या नग्न शरीरावर चादर टाकली. नंतर वैद्यांनी हाताची नस कापून अशुद्ध रक्त काढून घेतले. मुलगी काही मिनिटातच शुद्धीवर आली. म्हणाली की मी येथे कशी आले आहे. अधम शाह फकीर यांनी दिव्याच्या प्रकाशात बघितले की ही राजाची माणसे नाहीत, राजकुमारी देखील जिवंत झाली आहे. तो काफिल्याच्या व्यक्तींच्या जवळ आला आणि सारी व्यथा सांगितली, जी मुलीने देखील ऐकली. मुलीला तांड्यातील लोकांनी समजावले की जर आपणाला या फकीराने कबरीतून काढून आणले नसते तर तुम्ही तर संसारातून निघून गेल्या असत्या. आता तुम्ही या फकीराबरोबर अल्लाची मर्जी समजून राहायला हवे. मुलीने हो म्हटले. त्या लोकांनी दोघांचा विवाह करून दिला. निकाह वाचला. काफिल्याच्या मालकाने म्हटले की जर तुम्ही आमच्या सोबत येऊ इच्छिता तर आम्ही तुमची सेवा करू, काही कष्ट होऊ देणार नाही. गृहस्थी बनलेला फकीर बोलला की आम्हाला येथेच राहायचे आहे. मी आपले उपकार कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही माझ्यासाठी अल्लाचे रूप बनून आलात. आम्हा दोघांचा मृत्यू होणार होता, आपण आमच्या जीवाची रक्षा केली. त्यांना तेथेच सोडून काफिल्यातील लोक निघून गेले. काही दिवसानंतर मुलीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याचे नाव सुलतान इब्राहिम ठेवले. 4 वर्षाचा बालक झाल्यानंतर बलख शहराच्या मौलवीजवळ शिकण्यासाठी प्रवेश करून दिला. दररोज अधम मुलाला मौलवीजवळ सकाळी सोडून येत होता, संध्याकाळी घेऊन येत असे. बलखच्या बादशहाची एकुलती एक मुलगी होती, मुलगा नव्हता. राजा गरीब मुलांची मदत करत असे. एक दिवस बलखचा राजा त्या मौलवीजवळ गेला. तो विद्यार्थ्यांना बक्षीस देत असे, गरीब मुलांना कपडे वाटत असे. अधमशहा फकीराच्या मुलाला बघून राजा हैराण झाला. त्याचा चेहरा राजाच्या मुलीशी जुळत होता. राजाने मौलवीला विचारले की हे बालक कुणाचे आहे. मौलवीने सांगितले की एक फकीर जंगलातून येतो, त्याचे बालक आहे. सकाळी सोडून देतो, संध्याकाळी घेऊन जातो. आम्ही जास्त विचारपूस केली नाही. मुलानेही उठून राजाला मिठी मारली. राजाने त्याला कडेवर उचलले आणि चालू लागला. मौलवीला सांगितले की याचे वडील आले की महालामध्ये पाठवून द्या, तेथून घेऊन जाईल. राजाने राणीला ते बाळ दाखवले. ती तर बघताच आपल्या मुलीची आठवण करून चक्कर येऊन जमिनीवर पडली. शुद्धीवर आल्यावर मुलाला छातीशी कवटाळले. जेवणात खीर हलवा स्वतः बनवून खाऊ घातले. राणी म्हणाली की हा तर आपल्या मुलीच्या चेहऱ्याशी मिळत्या जुळत्या चेहऱ्याचा आहे. इतक्यात फकीर मौलवीच्या जवळ जाऊन राजाच्या राजवाड्यात गेला. राजाने नोकरांना सांगून ठेवले होते की या मुलाचे वडील आले तर त्याला थांबवू नका, महालात आदरपूर्वक घेऊन यायचे आहे. त्याच फकीराला बघून राजा म्हणाला की हे मूल कुणाचे आहे. फकीराने सांगितले की हा माझा मुलगा आहे, तुमच्या मुलीकडून उत्पन्न झाला आहे. राजाने म्हटले की फकीर होऊन खोटे बोलणे चांगले नसते. फकीराने सर्व कथा सांगितली. राजाला विश्वास झाला नाही. फकीराला सोबत घेऊन नोकरांबरोबर आधी मुलीची कबर खोदली. तेथे शव नव्हते. फकीराच्या झोपडीवर गेले. त्यांची मुलगी अनेक ठिकाणी फाटलेले आणि ठिगळं लावलेले कपडे घालून बसली होती. आपल्या आईवडिलांना पाहताच धावत जाऊन आईवडिलांना आळीपाळीने उराशी कवटाळले. मुलगी, बाळ तसेच फकीराला निवेदन करून आपल्या महालात घेऊन गेले. फकीर अधमला आपला उत्तराधिकारी नेमले. ज्या कारणामुळे शहा म्हणवला गेला, त्याचे नाव अधम होते. काही दिवस राहून अधम शहाला राजथाट चांगले वाटले नाही. तो त्यांच्याकडून प्रेमाने निरोप घेऊन झोपडीत निघून गेला आणि कधी कधी मुलगा तसेच पत्नीला भेटत असायचा. काही वर्षानंतर अधमशहा फकीराचा मृत्यू झाला. त्याची समाधी झोपडीत बनवली. आसपास सुंदर बाग बनवली गेली. तेथे यात्रा भरायला लागल्या. बालक इब्राहिम आजोबांच्या राज्याचा उत्तराधिकारी बनवला गेला.
विचारणीय विषय. कबीर कमाई आपनी कबहू न निष्फल जाय, सात समंदर आडे पडे मिले अगाऊ आय. म्हणजेच भक्तीची जशी कमाई साधना केली आहे ती निष्फळ जात नाही, जरी 7 समुद्रांइतकी बाधा का येऊ नये. भक्तीसाठी भक्ताचा शरीर स्वभाव खूप सहयोगी असतो. चांगल्या आईवडिलांकडून मिळालेल्या जन्माने बाळाच्या शरीरात आईवडिलांचा स्वभाव पण सोबत राहतो. सुलतान इब्राहिम ज्या जन्मात सम्मन कासार होता त्याने आपल्या मुलाचे बलिदान सद्गुरूच्या सेवेसाठी दिले होते. काही कारण असे निर्माण झाले होते. परमेश्वरजी म्हणजेच सद्गुरू कबीरजींनी तो मुलगा जिवंत केला होता. तोच सम्मन नंतर राजा बनला, भक्ती केली नाही. या वेळेला त्या आत्म्याला अशा वडिलांकडून जन्म दिला जो परमात्मांवर समर्पित होता. सम्मनच्या आत्म्याला मोक्ष देण्यासाठी परमेश्वरजी यांनी अधमशहाला विवाहाची प्रेरणा प्रबळ केली. मुलीला झटका, समुद्रातून मोती, बंजाऱ्यांचा काफिला, रस्ता विसरून झोपडीवर येणे, मुलीला जिवंत करणे, सुलतान इब्राहिमचा जन्म, अधमशहा व पवित्र आत्मा मुलीच्या पोटी होणे, जी एका फकीरासोबत राहून साध्वीचे जीवन जगत होती, उच्च विचार बनले होते. संसारातील कुठलाच वाईटपणा मुलीला लागला नव्हता. सद्गुरूसाठी आपला पुत्र सेऊ म्हणजे शिवचे बलिदान, तसेच नौशेर खान रूपात अरबोन रुपये दान जकात दिले. त्या दानाचे फळ देखील त्या जीवाला द्यायचे होते. त्यासाठी परमेश्वर कबीरजी यांनी लीला केली होती. अदमशहा फकीरचा आजोबा त्याच बलख शहराचा राजा होता, ज्याचे राज्य अब्राहिमच्या आजोबांकडून भांडण करून हिसकावून घेतले होते. नंतर तेच राज्य त्याच वंशाचे सुलतान अब्राहमला मिळाले. अधमशहा पण भक्तीपासून दूर होण्यामुळे पशुच्या योनीमध्ये जन्मला. कबीर परमेश्वरजी यांनी म्हटले की, ये सब खेल हमारे किए, हमसे मिले जो निश्चय जिए. जो जन मेरी शरण है उसका हूं मैं दास. गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश.